नमस्कार. मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी आपलं ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण HSC वोकेशनल म्हणजेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या विभागाच्या पेपर थर्ड इयत्ता 12वीच्या पेपर थर्ड म्हणजे ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्नॉलॉजी अँड ड्रायव्हिंग स्किल या विषयाच्या प्रकरण क्रमांक 2चा आज आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, प्रकरण क्रमांक 2 जे आहे ते इंधन पद्धती. इंधन पद्धती म्हणजे काय तर आपल्या वाहनामध्ये आपलं इंजिन हे सतत चालू राहावं यासाठी वाहनाच्या इंधन टाकीपासून इंजिनपर्यंत सतत इंधनाचा पुरवठा करण्यासाठी जी पद्धती पुरवली आहे त्याला आपण इंधन पद्धती असं म्हणतो. त्याला इंग्लिशमध्ये आपण फ्युएल सिस्टीम असं म्हणतो. आता या फ्युएल सिस्टीम या 2 प्रकारच्या आहेत. पहिली जी फ्युएल सिस्टीम जी आहे ती पेट्रोल इंजिन इंधन पुरवठा पद्धतीला आपण म्हणतो. आता इथं आकृतीमध्ये तुम्हाला पेट्रोल इंजिन इंधन पुरवठा पद्धतीची तो फ्लो डायग्राम इथं दाखवलेली आहे. ह्याच्यामध्ये इंधन टाकी आपल्या कारमध्ये इंधन टाकी जी असते ती मागच्या डिकीमध्ये बसवली असते. तर ही इंधन टाकी जी आहे इंधन टाकीकडनं असणारे इंधन हे फ्युएल पंपाद्वारे ओढलं जातं. आता हे इंधन ओढत असताना पहिल्यांदा हे इंधन या फिल्टरमधनं पास होतं आणि फिल्टरमधनं त्या इंधनामध्ये असणारे जे काही अशुद्ध घटक जे असतात हे त्या फिल्टरमध्ये साफ केलं जाऊन शुद्ध इंधन जे आहे हे पुढं पाठवलं जातं. पंपामार्फत हे फ्युएल लाईन मार्फत इंधन जे आहे हे आपल्या गाडीच्या कार्बोरेटरला पाठवलं जातं. तर कार्बोरेटरला दुसऱ्या बाजूनं या ठिकाणी हवा मिळत असते. तर कार्बोरेटरमध्ये हवा आणि इंधन यांचं मिश्रण तयार होतं, जळाऊ मिश्रण तयार होतं आणि तिथून ते मिश्रण जे असतं ते आपल्या इंजिनला पाठवलं जातं. अशा प्रकारची रचना ही पेट्रोल इंजिनमध्ये केलेली असते. तर डिझेल इंजिन जर आपण बघितलं तर डिझेल इंजिनमध्ये ट्रक असेल, टेम्पो असतील, यामध्ये इंधन टाकी जी असते खाली चासीला बांधलेली असते. आता इथं ही डिझेलची टाकी या ठिकाणी दिलेली आहे. आपल्या गाडीच्या इंजिनवर फ्युएल इंजेक्शन पंप बसवलेला असतो आणि या फ्युएल इंजेक्शन पंपावर इथं हा जो दिला आहे याला आपण तो फ्युएल फीड पंप. आता हा फ्युएल फीड पंप काय करतो तर इंधन टाकीमधनं इंधन खेचायचं आणि ते इंधन हे पहिल्यांदा हे फ्युएल फिल्टरला पाठवलं जातं. डिझेल इंजिनमध्ये 2 प्रकारचे फिल्टर वापरले, प्रायमरी आणि दुसरा सेकंडरी. या फिल्टर मार्फत डिझेल हे स्वच्छ केलं जातं आणि स्वच्छ केलेले जे डिझेल जे आहे हे या फ्युएल इंजेक्शन पंपाच्या गॅलरीला पाठवलं जातं. या गॅलरीमध्ये इथं तुम्हाला जेवढ्या सिलेंडरचे इंजिन आहेत तेवढे त्या ठिकाणी पंप एलिमेंट इथे दिसतील. या पंप एलिमेंट मार्फत काय केलं जातं त्या डिझेल इंधनामध्ये दाब निर्माण केला जातो. हा जो दाब आहे हा साधारणतः 160 ते 210 kg/cm² एवढा प्रचंड दाब या इंधनामध्ये निर्माण करून ते इंधन जे असतं हे इंजेक्टरला पाठवलं जातं आणि इंजेक्टर मार्फत ते इंधन जे असतं ते तुमच्या गाडीच्या सिलेंडरमध्ये फवारलं जातं. अशा प्रकारे ही इंधन पुरवठा पद्धती काम करत असते. आता या इंधन पुरवठा पद्धतीमध्ये जर काही दोष निर्माण जर झाले तर त्याचा परिणाम हा तुमच्या वाहनाच्या परफॉर्मन्सवर होत असतो. तर इंधन पुरवठा पद्धतीमध्ये कोणकोणते दोष निर्माण होतात हे आपण बघूया. निर्माण होणारे दोष, त्यांची कारणं आणि त्यांचे उपाय. आता या ठिकाणी पहिला जो दोष या ठिकाणी निर्माण होतो तो म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त इंधन खर्च होणे. आता जनरली कसं असतं की प्रत्येक वाहनाचं हे ॲव्हरेज हे ठरलेलं असतं. साधारणतः 1 लिटरला ते वाहन इतके किलोमीटर जाईल असं त्या ठिकाणी तुम्हाला कंपनीने सुद्धा दिलेलं असतं आणि
जनरली तुम्हालाही गाडी चालवताना या गोष्टीचा अंदाज असतो की 1 लिटरमध्ये आपली वाहन किती जातं. परंतु बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला अपेक्षित इतकं त्या ठिकाणी मायलेज मिळत नाही. मग त्यावेळेस आपण काय म्हणतो की प्रमाणापेक्षा इंधन जास्त खर्च होत आहे. आता याची कारणं काय काय आहेत? तर पहिलं कारण जे आहे ते वाहन चालवण्याची अयोग्य पद्धत. जनरली वाहन चालवताना त्या ठिकाणी एका ठराविक वेगानं तुम्ही जर वाहन चालवलं, म्हणजे जर तुम्ही स्पीडोमीटर जर गाडीचा बघितला तर 40 किलोमीटर पर आवर ते 80 किलोमीटर पर आवर हा जो भाग जो असतो हा हिरव्या रंगामध्ये दाखवला आहे. तर या भागात तुम्ही जर गाडी चालवलीत तर तुम्हाला चांगलं ॲव्हरेज मिळतं. परंतु बऱ्याच वेळेला लोक काय करतात की गाडी एकदम फास्ट चालवायची, मध्येच त्या ठिकाणी ॲक्सिलेटर कारण नसताना पिळायचा, क्लच दाबायचा, मध्येच ब्रेक दाबायचा. अशा जर त्या ठिकाणी तुमचं ड्रायव्हिंग हॅबिट असतील तुम्हाला चांगलं ॲव्हरेज कधीही मिळणार नाही आहे. तर यासाठी पहिल्यांदा काय करा, तर तुमची ड्रायव्हिंग हॅबिट जी आहे या बदला आणि चांगल्या ड्रायव्हिंग हॅबिट या तुम्ही ठेवल्या तर तुम्हाला चांगलं ॲव्हरेज हे मिळेल. दुसरं जो आहे तो इंधन पद्धतीमधील गळती. आता मगाशी आपण बघितलं की इंधन टाकीपासून ते इंजिनपर्यंत, म्हणजे पेट्रोल इंजिन असेल किंवा डिझेल इंजिन असेल, तर त्या ठिकाणी इंधन पाठवण्यासाठी एक पाईपलाईन या ठिकाणी आपण बनवलेली आहे. तर काही वेळेला काय होतं की तुमच्या ॲक्सिडेंटमध्ये असेल किंवा व्हायब्रेशन्समुळं तुम्हाला या ठिकाणी या इंधन पद्धतीमध्ये गळती आढळून येते. त्यावेळेला फिल्टरची इथे गळती असेल, कधी त्या ठिकाणी आउटलेटची इथे गळती असेल किंवा इंजिनपाशी गळती असेल, कार्बोरेटरमध्ये त्या ठिकाणी एखाद्याला जे आपण पेट्रोल फ्लडिंग म्हणतो तसं होतं, किंवा काही वेळेला फ्युएल इंजेक्शन पंपामध्ये सुद्धा तुम्हाला ही गळती पाहायला मिळते. तर गळती कुठं होती हे पहिल्यांदा शोधा आणि ती गळती जी असते ती दुरुस्त करा. तिसरा जो आहे तो एअर क्लीनर चोकअप असणे. आता मगाशी आपण बघितलं की पेट्रोल इंजिन असेल किंवा डिझेल इंजिन असेल, त्याच्यामध्ये काय होतं की हवा आणि इंधन यांचं मिश्रण आपल्याला हे लागतंच. तर ज्या वेळेला आपण वातावरणातील हवा खेचत असतो त्यावेळेस वातावरणाच्या हवेबरोबर धूळ, डस्ट किंवा काही इतर पार्टिकल हे त्या ठिकाणी ओढले जात असतात. तर हे सगळे जे पार्टिकल्स असतात हे एअर क्लीनर मार्फत अडवले जातात आणि शुद्ध हवा ही इंजिनला पाठवली जात असते. तर बऱ्याच वेळेला काय होतं की आपण जे पिरियॉडिकल सर्व्हिसिंग वाहनाचं केलं पाहिजे ते आपण करत नाही किंवा काही कारण होत नाही. तर अशा वेळेला काय होतं की एअर क्लीनर हा जर चोकअप झाला तर योग्य प्रमाणामध्ये हवा ही इंजिनला मिळणार नाही. मग त्यावेळेला काय होतं की त्याची हवेची जागा ही इंधनाला भरून काढावी लागते आणि ती इंधनाला जर जागा भरून काढावी लागत असेल तर तुमचं जे इंधन हे जास्त खपतं. अशा वेळेला एक 6 महिन्यानं, वर्षानं त्या ठिकाणी तुमचं योग्य सर्व्हिसिंग होणं हे गरजेचं असतं, की जेणेकरून त्या ठिकाणी एअर क्लीनर किंवा हे बाकी सगळे फिल्टर सगळे असतात हे त्या ठिकाणी क्लीनअप जर केले तर तुमचं इंधन हे जास्त खर्च होत नाही. तर एअर क्लीनर चोकअप असेल तर उपाय काय, तर तो क्लीन करा. पुढचा आयडलिंग स्पीड जास्त असणे. मित्रांनो, आपण आयडलिंग स्पीड हे मागं बघितलेलं आहे. आयडलिंग स्पीड याचा अर्थ असा की ज्या वेळेला तुम्ही गाडी नुकतीच स्टार्ट करता आणि इंजिनवर कुठल्याही प्रकारचा लोड न देता किंवा ॲक्सिलेटर न पेलता इंजिनचा फिरण्याचा जो वेग आहे त्याला आपण आयडलिंग स्पीड असं म्हणतो. किंवा अगदी दुसऱ्या भाषेत जर सांगायचं झालं तर इंजिनच्या कमीत कमी फिरण्याच्या वेगाला आपण आयडलिंग स्पीड असं म्हणतो. तर दरवेळेस सर्व्हिसिंग केल्यानंतर हे आयडलिंग स्पीड आपण सेट करणं गरजेचं असतं. आयडलिंग स्पीड सेट करताना इंजिन उत्पादकांना शिफारस केल्याप्रमाणे त्या ठिकाणी इंजिनचे आरपीएम मोजून त्या ठिकाणी आयडलिंग स्पीड सेट करावं लागत असतं. काही वेळेला कसं होतं की उन्हाळ्यामध्ये म्हणा किंवा थंडीमध्ये आयडलिंग स्पीड आपलं हे बदलत असतं. तर आयडलिंग स्पीड जर जास्त झालं तर इंधनाचा खप हा वाढत असतो. म्हणून आयडलिंग स्पीड हे नेहमी सेट करणं गरजेचं आहे.
पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण बघतोय म्हणजे कॉम्प्रेशन लिकेज. आता कॉम्प्रेशन लिकेज म्हणजे काय, तर सिलेंडरमध्ये आलेलं हवा आणि इंधन यांचं मिश्रण आपण कॉम्प्रेस करतो, दाबतो, एक्झिव्ह बनवतो. हे एक्झिव्ह बनवत असताना बऱ्याच वेळेला काय होतं की पिस्टन हा टॉप डेड सेंटरला येत असताना सिलेंडरमध्ये आलेलं हवा आणि इंधन यांचं मिश्रण जे आहे हे त्या ठिकाणी लिकेज होत असतं. आता यावेळेला लिकेज होण्याची कारणं वेगवेगळी. एखाद्याला पिस्टन रिंग खराब झाले असतील, किंवा तुमचे व्हॉल्व टायमिंग चुकीचं असेल, किंवा व्हॉल्व त्याच्या इनलेट व्हॉल्व, एक्झॉस्ट व्हॉल्व त्या सीटवर हे व्यवस्थित बसत नसतील, किंवा सिलेंडर हेड आणि सिलेंडर ब्लॉक यांच्या दरम्यान असणारं जे गास्केट जे असतं, ते गास्केट जर खराब झालं असेल तर त्या ठिकाणी कॉम्प्रेशन लीक होण्याची शक्यता असते. तर अशा वेळेला त्या ठिकाणी असणारा जो दोष आहे हा दोष शोधा, निश्चित लिकेज कुठनं होते पहिल्यांदा चेक करा आणि तो दोष हा दुरुस्त करा. मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त आणखीन काही कारणं असतात, ती म्हणजे इंजिन गरम झाल्यावर चोक अंशतः बंद होणे. काही इंजिनमध्ये त्या ठिकाणी ऑटोमॅटिक चोक सिस्टीम जे दिलेली असते त्याच्यामध्ये हा दोष हा उत्पन्न होऊ शकतो की इंजिन जर गरम झालं तर त्या ठिकाणी चोक हा थोडासा बंद होण्याची शक्यता असते. तर तो चोक हा इंजिन गरम झाल्यानंतर पूर्णपणे उघडा राहील याची त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्था बघितली पाहिजे. त्यानंतर कार्बोरेटर जेट झिजलेलं असणं. आता आपण कार्बोरेटरची रचना बघितली की ज्या जेटमधून पेट्रोल हे फवारलं जात असतं मिक्सिंग चेंबरमध्ये, किंवा कार्बोरेटर व्हेंचुरीमध्ये जे फवारलं जात असतं, तर ते ज्या जेटमधनं ते फवारलं जातं त्या जेटचा जे छिद्र जे असतं त्याचा व्यास बराच वेळा वाढतो, आणि तो व्यास जर वाढला तर त्या ठिकाणी इंधन हे जास्त खर्च होण्याची शक्यता असते. तर या ठिकाणी तर जेट जर खराब झालं असेल तर ते जेट बदलणं गरजेचं असतं. इंजेक्शन टायमिंग बरोबर नसेल तर, आता आजकाल या ठिकाणी आपण MPFI सिस्टीम म्हणजे पेट्रोल इंजिनमध्ये मल्टी पॉईंट फ्युएल इंजेक्शन सिस्टीमचा वापर करतो, किंवा डिझेल इंजिनमध्ये इंजेक्टरद्वारे आपण फ्युएल हे इंजिनमध्ये फवारत असतो. तर काही वेळेला त्या ठिकाणी हे इंजेक्शन टायमिंग जर चुकीचं असेल तर ते सेट करणं गरजेचं असतं. इंजिनचं मॅक्सिमम स्पीड सेटिंग फारच कमी असणे. आता हे डिझेल इंजिनमध्ये आपण त्या ठिकाणी मॅक्सिमम रॅक पोझिशन म्हणजे त्या ठिकाणी ज्यावेळेस ॲक्सिलेटर पेडवर तुम्ही पाय देता त्यावेळेला फ्युएल इंजेक्शन पंपाचा रॅक हा जास्तीत जास्त उजव्या बाजूला किती जातो हे आपण त्या ठिकाणी चेक केलेलं असतं. तर बऱ्याच वेळेला हे सेटिंग चुकलेलं असतं, ते तुम्ही सेट करणं गरजेचं असतं. आणखीन एक कारण आहे फ्युएल पाईपलाईन चोकअप असणे. बऱ्याच वेळेला तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व्हिसिंग जर केलं नसेल, फिल्टर जर साफ केलं नसेल तर फ्युएल पाईपलाईन ही चोकअप असते, तर ती क्लीन करणं हे आवश्यक आहे. फीड पंपामधील दोष. आता काही वेळेला कसं होतं की फ्युएल पंप जो असतो पेट्रोल इंजिनमध्ये आपण मेकॅनिकल फ्युएल पंप किंवा इलेक्ट्रिक फ्युएल पंप वापरतो, आणि डिझेल इंजिनमध्ये फ्युएल फीड पंपाचा वापर करतो, की जे इंधन टाकीमधनं इंधन खेचून हे इंजिनपर्यंत पोहोचवायचं काम करत असतात. तर काही वेळेला त्या ठिकाणी त्याचं प्रेशर वाढतं, आणि प्रेशर जर वाढलं असेल तर त्या ठिकाणी जादा जर फ्युएल हे खेचलं जातं, तर या ठिकाणी तो पंप जो असतो हा आपण दुरुस्त करणं गरजेचं असतं. आता पुढचा दोष आपण बघूया, इंजिन जास्त धूर सोडते. मित्रांनो, आजकाल आपण बघतो की या नवीन वाहनांमध्ये तुमच्या वाहनाच्या सायलेन्सर मधून बाहेर धूर आपल्याला बघायला सुद्धा मिळत नाही, कारण आजकाल त्या ठिकाणी आपण जे इंधन पुरवठा पद्धती किंवा त्या ठिकाणी इंधन ज्वलन करण्याच्या ज्या पद्धती आहेत आपण खूप बदल त्या ठिकाणी केलेले आहेत, आणि या बदलांमुळं
जास्तीत जास्त इंधनाचं ज्वलन हे आपण करत असतो. पण तरी सुद्धा काही वेळेला एक्झॉस्ट एक्झॉस्ट सिस्टीम मधून जर धूर येत असेल तर इंजिनमध्ये त्यामध्ये काहीतरी बिघाड झालाय आपण निश्चितपणे समजतो. त्यामध्ये काय काय कारण असतं त्याची. तर पहिलं आपण कारण बघतोय ते म्हणजे चोक व्हॉल्व बंद असणे. आता मेकॅनिकल किंवा मॅन्युअल ज्या ठिकाणी चोक आपण वापरतो तर हे चोक काय आपण ज्यावेळेस चोक ओढतो म्हणजे चोक ज्यावेळेस बंद करतो पण तो उघडायला विसरतो. अशा वेळेला काय होतं, चोक जर उघडला नाही तर हवा ही कार्बोरेटरमध्ये येत नाही, जादाच इंधन हे जळतं आणि इंजिनमधून ज्यावेळेस काळा धूर बाहेर पडतो त्यावेळेस बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी अर्धवट जळालेलं इंधन हे या एक्झॉस्ट सिस्टीममधून बाहेर पडत असतं. तर हा चोक वाल्व जर बंद असेल तर तो उघडायचं काम करा. एअर फिल्टर चोकअप असेल मागाशी आपण बघितलं तर एअर फिल्टर हा रेग्युलरली त्याकडे साफ करा. कार्बोरेटर मधील दोष. आता कार्बोरेटर मध्ये काय काय दोष आहेत तर कार्बोरेटर मध्ये इंधनच जात नाही. काही वेळेला त्या ठिकाणी आयडलिंग स्पीड त्या ठिकाणी कमी असतं. काही वेळेला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्या जेटचं व्यास वाढलेलं असेल, जादाचं इंधन त्या ठिकाणी जर जात असेल तर जनरली हवा आणि इंधनाच्या मिश्रणामध्ये जर जादाचं इंधन त्या ठिकाणी जात असेल तर हा दोष हा कार्बोरेटरमध्ये बहुतांश असतो. तर यामध्ये असणारा दोष आहे तो शोधा आणि दुरुस्त करा. पुढे पिस्टन रिंग झिजलेले असणे. पिस्टन रिंग जर झिजलेला असतील तर हवा आणि पेट्रोल यांचं मिश्रण जे असतं हे मिश्रण त्या ठिकाणी पूर्णपणे दाबलं जात नाही. काही वेळेला ते लिकेज सुद्धा होतं. जर आपण ब्लो बाय असं म्हणतो त्या पिस्टनच्या कडेनं हे हवा आणि इंधनाचं मिश्रण हे खालच्या बाजूला जातं. तर अशा वेळेला सिलेंडरमध्ये असलेलं हवा आणि इंधन हे मिश्रण हे दाबलं जाऊन त्याचा एकजीव मिश्रण त्या ठिकाणी तयार होत नाही आणि एकजीव मिश्रण जर त्या ठिकाणी जर तयार झालं नाही तर त्यामध्ये हा दोष हा निर्माण होण्याची शक्यता असते. त्या ठिकाणी पिस्टन रिंग बदलणं गरजेचं असतं. इग्निशन टायमिंग सेट नसेल तर, आता इग्निशन टायमिंग जर सेट नसेल तर याचा अर्थ काय, तर इग्निशन टायमिंग पिस्टन बरोबर टॉप डेड सेंटरला येत असताना त्या ठिकाणी हवा पेट्रोल इंजिन असेल तर त्या ठिकाणी स्पार्कलच्या साह्यानं ते हवा आणि इंधन यांचं मिश्रण हे पेट्रोल जातं किंवा डिझेल इंजिनमध्ये आपण नॉझलच्या साह्यानं डिझेल फ्युएल हे इंजिनमध्ये फावरत असतो. तर हे जर सेट नसेल टायमिंग, काही वेळेला पिस्टन हा टीडीसीला यायच्या आधी या ठिकाणी इंधन फावरलं जातं किंवा काही वेळेला पिस्टन हा टीडीसी पुन्हा बीडीसीला जात असतं त्यावेळेस ते इंधनाचं ज्वलन होतं. त्या ठिकाणी सिलेंडरमध्ये असलेलं हवा आणि इंधनाचं मिश्रणाचं पूर्ण ज्वलन होत नाही आणि अर्धवट जाळलेलं इंधन हे बाहेर पडतं. त्यामुळं आपण या ठिकाणी काळा धूर बाहेर पडताना बघतो. आता याच्यानंतर त्यातलाच इंजिन जास्त धूर सोडते यातला दुसरा भाग आपण त्यामध्ये बघतो की निळा धूर सोडते. आता निळा धूर सोडते याचं बहुतांशी कारण असतं की इंजिन सिलेंडरमध्ये ऑइल जळते. लुब्रिकेटिंग ऑइल जे असतं ते जर इंजिनमध्ये जळत असेल तर एक्झॉस्ट मधून बाहेर पडणारा जो धूर आहे हा निळ्या रंगाचा असतो. आता याची कारण काय काय, तर पिस्टन रिंग जर झिजलेली असतील तर, आता आपल्याला माहिती आहे की पिस्टन रिंग मध्ये कॉम्प्रेशन रिंग आणि ऑइल रिंग असे दोन प्रकारचे रिंग वापरलेले असतात. ऑइल रिंगचं काम आहे की सिलेंडर वॉल्व जमा झालेलं जे ऑइल असतं ते स्क्रेप करून पुन्हा ऑइल मध्ये टाकणं. तर ह्या जर रिंग जर झिजलेल्या असतील तर सिलेंडरमध्ये ऑइल हे तसंच साठून राहतं आणि ते ऑइल जर साठून राहिलं असेल तर ते सिलेंडरमध्ये जळतं आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी निळ्या रंगाचा धुरा बाहेर पडतो. तर ऑइल रिंग त्या ठिकाणी बदलणं गरजेचं आहे. सिलेंडर बोर्डची झीज होणे. बराच काळ त्या ठिकाणी तुम्ही सिलेंडर वापरला असेल तर सिलेंडर बोर म्हणजे सिलेंडरचा जो आतला भाग जो असतो हा झिजतो आणि तो जर झिजला असेल तर सिलेंडर वॉल आणि पिस्टन यांच्या दरम्यान ऑइलचा साठा तसाच राहतो आणि ते जे ऑइल असतं ते सिलेंडरमध्ये जळतं. त्यामुळे निळा रंगाचा धूर बाहेर पडतो. तर त्या ठिकाणी जर सिलेंडर बोर्डची जर प्रमाणापेक्षा जास्त झीज झाली असेल तर सिलेंडर लाईनर हा बदलणं गरजेचं असतं. ऑइलची व्हिस्कॉसिटी कमी असणे.
आता आपल्याला माहित आहे की ऑटोमोबाईलमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल वापरतो, वेगवेगळ्या ग्रेडचे ऑइल त्या ठिकाणी वापरतो. त्यामध्ये आपण त्याला सोसायटी ऑफ ऑटोमोबाईल इंजिनियर्सच्या माध्यमातून त्या ऑइलला आपण ग्रेडेशन केलेलं आहे. तर इंजिनमध्ये आपण SAE-40 ऑइल वापरतो. तर काही वेळेला जर चुकून SAE-40च्या ऐवजी आपण त्याच्या खालच्या ग्रेडचं जर कुठलं कमी विस्कॉसिटी असलेलं ऑइल जर त्या ठिकाणी वापरलं असेल तर ते ऑइल हे त्या ठिकाणी सिलेंडरमध्ये जळतं. ते ऑइल जर जळलं तर हा निळा रंग तुम्हाला निळा रंगाचा धूर बाहेर पडताना दिसतो. तर योग्य विस्कॉसिटीचं ऑइल त्या ठिकाणी वापरणं गरजेचं असतं. पुढचं जो कारण आहे ते म्हणजे इंजिनमध्ये ऑइल लेवल जास्त असणे. आता आपल्याला माहिती आहे की इंजिन ब्लॉकच्या खालच्या बाजूला आपण ऑइल संप जोडलेला आहे. आणि हा जो ऑइल संप आहे ऑइल संपमध्ये एका ठराविक लेवलपर्यंत आपण ऑइल भरलेलं असतं. त्या ऑइलची लेवल तपासण्यासाठी आपण त्याच्या डीप स्टिकच्या साह्याने आपण ती चेक करत असतो. त्या ऑइल संपमध्ये ऑइलची किती कॅपॅसिटी पण ऑइल भरलेलं असतं हे आपल्याला इंजिन उत्पादकांनी दिलेलं असतं. ऑइलची कॅपॅसिटीनुसार त्याच्यामध्ये काही वाहनांमध्ये त्याकडे 3 लिटर असेल, काहीमध्ये 5 लिटर असेल, असं त्याकडे ऑइल बसतं. तर प्रमाणापेक्षा जर ऑइल लेवल जास्त असेल तर जादाचं ऑइल हे सिलेंडरमध्ये पुरवलं जातं लुब्रिकेशन सिस्टमद्वारे आणि ते ऑइल सिलेंडरमध्ये जळतं. तर ते ऑइल लेवल जी आहे ती योग्य जर ठेवली तर हा दोष त्या ठिकाणी निर्माण होत नाही. याच्यानंतरचा जो तर मित्रांनो या ठिकाणी आपण आजच्या पहिल्या सेशनमध्ये प्रकरण क्रमांक 2च्या पहिल्या सेशनमध्ये आज आपण इंधन पद्धतीमध्ये निर्माण होणारे जे दोष आहेत त्यातले काही दोष आज आपण बघितले हे तुम्हाला समजले असेल असं आपण गृहीत धरूया आणि इथं थांबूया. धन्यवाद.